शकतोय विविध संघटनांचा देखील याला पाठिंबा मिळत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते देखील इथे सहभागी झालेले आहेत या आंदोलनामध्ये समर्थन द्यायला आणि मोठ्या प्रमाणावर जो आहे इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात जे आहेत ते लोक जी आहेत सामान्य नागरिक असतील ती देखील पाहायला मिळत आहे। युवक विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात पाहायला मिळत आहे आणि आपण बघतोय की विविध संघटनांचा देखील इथे पाठिंबा या आंदोलनाला मिळालेला पाहायला मिळत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत काय सांगतात? ज्या पद्धतीने हे सरकार या स्टुडंटचे जे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या पद्धतीने तब्येत सोनम वांगचुक यांची तब्येत खराब झाली तरी त्यांना जबरदस्तीने उचलून नेलं। आज तिथे जेव्हा संसदवर आंदोलन नेण्यात आलं आहे त्या संदर्भ आंदोलनामध्ये लाठीचार्ज करण्यात आला आहे। हे एक प्रकारचे लोकशाही तुडवण्याचे काम हे सरकार करत आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या विरोधात सातत्याने काम करत आहे। ह्या सरकारला जर आता ही जाग आली नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये यांना हे खूप महागात पडेल आणि ही जी विद्यार्थ्यांची सेना आहे हे एका क्रांतीमध्ये स्वरूपात होणार आहे, याला वेळ लागणार नाही। नक्की आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर जे आहे हे आंदोलन जे आहे सुरू आहे। मागणी जी आहे धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। सोनम वांगचुक यांना समर्थन जे आहे या आंदोलनातून दिलं जात आहे। दिल्लीतल्या जंतर मंतर येथील आंदोलनाचं समर्थन जे आहे ते करण्यात येत आहे। विविध संघटना ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा देखील पाठिंबा या आंदोलनाला मिळालेला आहे आणि नारेबाजी घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यावा ही मागणी विद्यार्थ्यांकडून